पुणे जिल्ह्यामधील 5वा अष्टविनायकांमधील गणपती म्हणजे चिंतामणी गणपती। त्याची पौराणिक कथा काय आहे ते आपण आज जाणून घेणार आहोत। नमस्कार। पौराणिक कथांनुसार राजा अभिजित व राणी गुणवती यांचा एक पुत्र होता ज्याचं नाव होतं गणासूर। गणासूर हा स्वभावाने दुराचारी होता व आपल्या सर्व गणांच्या, मित्रांच्या व असुरांच्या मदतीने तो खूप उद्दंड झाला होता। एकदा जंगलात तो ऋषीमुनींना त्रास देता देता एका कपिल नावाच्या मुनींच्या आश्रमात पोहोचला। तेव्हा कपिल मुनींनी त्याचं मनोभावे स्वागत केलं, कारण एका वाटसरूला त्याची सेवा करणं, मदत करणं हा कपिल मुनी आपला धर्म मानत होते। त्यामुळे त्यांनी त्या सर्वांच्या भोजनाची व्यवस्था केली। त्यांनी कपिल मुनींना इंद्राने दिलेला एक चिंतामणी नावाचा मणी होता। त्या मण्याचा वापर करून त्याने गणासूर व त्याच्या इतर मित्रांसाठी तऱ्हेतऱ्हेची मिष्टान्न, खाद्यपदार्थ हवे त्या पद्धतीने उपलब्ध केले। हे सर्व गणासुराच्या नजरेसमोर होत होतं। त्याने कपिल मुनींना विचारलं की हे नेमका काय प्रकार आहे। तेव्हा कपिल मुनींनी त्याला सांगितलं की मला इंद्राने हा चिंतामणी दिलाय, मी याच्याकडे जे मागेल ते मला उपलब्ध होऊन जातं। त्यावेळी त्या मण्याविषयीची लालसा ही गणासुराच्या मनामध्ये उत्पन्न झाली आणि त्याने तो मणी जवळजवळ कपिल मुनींच्या हातातून हिसकावून घेतला व तेथून निघून जाऊ लागला। त्यामुळे कपिल मुनींनी गणपतीचं आवाहन करून त्याच्याकडे मदतीची याचना केली। त्यावेळी तिथे गणपतीने अवतार घेऊन गणासुराशी घनघोर युद्ध सुरू केलं आणि त्या युद्धाचा शेवटी गणासुराचा वध केला व तो चिंतामणी पुन्हा कपिल मुनींना देऊ केला। तेव्हा कपिल मुनी म्हणाले की हे गणेश, तुम्ही माझ्यासाठी इतक्या अवघड काळी धावून आलात, तुमचा भक्त म्हणून मी तुम्हालाच हा मणी आता कायमचा देऊन टाकतोय, फक्त तुम्ही आता इथून पुढे माझ्यासाठी इथे वास्तव्य करावं। त्यांच्या विनंतीला मान देऊन गणपती त्या ठिकाणी, म्हणजेच आज जिथे चिंतामणीचं मंदिर आहे तिथे कपिल मुनींचा आश्रम होता असं म्हणलं जातं, तिथे गणपतीने वास्तव्य केलं आणि कपिल मुनींनी दिलेला तो चिंतामणी आजही चिंतामणी गणेशाच्या मूर्तीच्या गळ्यामध्ये आपल्याला दिसून येतो। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला आवर्जून सांगा व अशीच माहिती दररोज मिळवण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला। धन्यवाद। जय गणेश।